बघा, अंशस्थानी कंसामध्ये 4.8 गुणिला 20 आणि कंसाचा घात 6 छेदस्थानी कंसामध्ये 16 गुणिला 20 आणि कंसाचा घात 6 बराबर किती पदावली सोडवा. लेकरांनो, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माझी तळमळ आणि त्या भावनेतून कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप, तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सुद्धा सहभागी होऊ शकता. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल. हा प्रश्न कसा सोडवायचा याला एक पुष्टी आहे, विस्तार सूत्रे. विस्तार सूत्रे या प्रकरणामध्ये अंशस्थानी एचा घात n छेदस्थानी बीचा घात n असेल. लक्ष द्या. तर या प्रस्तुत सूत्राचा विस्तार लेकरांनो कंसामध्ये a छेद b आणि त्याचा घात n, म्हणजे हा जो घात आहे हा घात कॉमन, हा विस्तार आहे या सूत्राचा. आणि या विस्ताराचा अवलंब किंवा या सूत्राचा अवलंब करत ही पदावली सोडवा. म्हणजे इथं 4.8 गुणिला 20, आता इथं छेदस्थानी लक्ष द्या, हे असं न करता छेदस्थानी 16 गुणिला 20, आता कंस करा आणि हा जो घात आहे अंशस्थानी छेदस्थानी कंसाचा घात 6 आहे, हा घात कॉमन, हे सूत्र आणि या सूत्राचा झालेला विस्तार याप्रमाणे या गणिताची सोडवून. लेकरांनो, इथं 20 ला 20 गायब, 4.8 छेदस्थानी 16 आणि याचा घात 6, अंशस्थानी असलेलं दशांश चिन्ह घालवायचं म्हणजे छेदस्थानी 0 घ्या. मात्र किती, इथं दशांश चिन्हानंतर एक स्थळ आहे म्हणजे छेदस्थानी 1 0 वाढवा किंवा एकावर 1 0 असलेली संख्या गुणीला घ्या, तेव्हा अंशस्थानी असलेलं दशांश चिन्ह गायब होईल. गणिताला, प्रत्येक गणिताला असलेले हे काही गणितीय गुणधर्म आहेत, आम्ही लक्षात ठेवले पाहिजे. हे दशांश चिन्ह चाललं गेलं छेदस्थानी जेव्हा तुम्ही 16 वर 1 0 दिला, लक्ष द्या, घात 6 हा भाग लेकरांनो 0.3 असा जातो. घात 6, 0.3 चा घात 6 म्हणजे 0.3 चा 6 वेळा गुणाकार. हा गुणाकार लेकरांनो 0.000729 लक्षात घ्या, किंवा 0.3 चा घात 6 म्हणजे काय तर 0.000729 हे तुमच्या पदावलीचं उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. प्रॅक्टिस इज इक्वल टू सक्सेस. एखाद्या वेळेस सरावाने यश हे अगदी सहज आणि सुलभ बनते असं म्हणतात, म्हणून सरावासाठी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. ओके. विस्तार सूत्रे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा, त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.